स्वागत है आपको। आज इस बार आप बोलने से एक नया विषय मैंने लेकर आया हूँ। देखिए, आज का विषय है समास। समास को अंग्रेजी में हम कहते हैं कंपाउंड। देखिए, समास का अर्थ क्या होता है? समास का तात्पर्य होता है संक्षिप्तीकरण। संक्षेप कितना होता है उतना छोटा शब्दों में कहना है। इसका शाब्दिक अर्थ होता है छोटा रूप। छोटा रूप बहुत बड़ा शब्द है, उसको हम एक ही शब्द में कहते हैं, उसको हम कहते हैं समास। एक उदाहरण देखिए, यहाँ पर एक वाक्य है, राजकुमार मित्र दलोत्सव। इस वाक्य में राज है, कुमार, मित्र, दल, उत्सव। वाक्य का अर्थ होता है राजा के, कुमार के, मित्रों के दल या समूह का उत्सव है। देखिए, समास में हम बताते हैं राजकुमार मित्र दलोत्सव। इस प्रकार हम देखिए डेफिनेशन, समास का व्याख्या क्या होता है? दो या दो से अधिक शब्दों से मिलकर बने हुए एक नवीन एवं सार्थक शब्द को समास कहते हैं। दो या दो से अधिक शब्दों को मिलकर एक नया शब्द बनता है, एक सार्थक शब्द बनता है, उसको हम क्या कहते हैं? समास कहते हैं। देखिए, कन्नड़ में ಎರಡು ಅಥವಾ ಹೆಚ್ಚು ಪದಗಳು ಕೂಡಿಕೊಂಡು ಒಂದು ಅರ್ಥವನ್ನು ತಿಳಿಸುವ ಹೊಸ ಪದಕ್ಕೆ ಸಮಾಸವೆನ್ನುವರು। ಎರಡು ಅಥವಾ ಹೆಚ್ಚು ಪದಗಳು ಕೂಡಿಕೊಂಡು ಒಂದು ಅರ್ಥವನ್ನು ತಿಳಿಸುವ ಹೊಸ ಪದಕ್ಕೆ ನಾವೇನಂತೀವಿ? ಸಮಾಸ ಅಂತ ಕರಿತೀವಿ। ಉದಾಹರಣೆಗೆ, रसोई के लिए घर, इसे हम रसोई घर भी कह सकते हैं। ನೋಡಿರಲಿ, ವಾಕ್ಯ ಎಷ್ಟೈತಿ ಇಲ್ಲಿ? ರಸೋಯಿ ಕೆ ಲಿಯೇ ಘರ್। ಇದನ್ನ ಶಾರ್ಟ್ ಫಾರ್ಮ್ ಒಳಗ, ಸಂಧಿ ಪದ ಒಳಗ ನಾವು ಏನು ಹೇಳ್ತೀವಿ? ರಸೋಯಿ ಘರ್। देखिए, ಸಮಾಸ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಮಾಸವನ್ನ ಕಲಿಯುವಾಗ ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ ನಮಗೇನು ನೆನಪಿರಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ಸಮಸ್ತ ಪದ, ಸಮಸ್ತ ಪದ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಸಾಮಾಸಿಕ ಶಬ್ದ ಅಂತ ಕೂಡ ಕರಿತೀವಿ। ಎರಡು ಪೂರ್ವ ಪದ, ಹಾಗೆ उत्तर पद, हागे समास विग्रह। समस्त पद समास विधि से बना नया शब्द को समस्त पद कहते हैं। मकड़े नोड़ी, समास विधि से बना एक नया शब्द को हम क्या कहते हैं? समस्त पद कहते हैं। पूर्व पद समस्त विधि से बना नया शब्द का पहला शब्द पूर्व पद कहते हैं, और दूसरा पद उत्तर पद को हम दूसरा पद कहते हैं। समास विग्रह समस्त पद का विस्तृत रूप समास विग्रह कहते हैं। समास पद का विस्तृत रूप को हम क्या कहते हैं? समास पद या समास विग्रह पद कहते हैं। देखिए, एक उदाहरण हम देखेंगे किस तरह होते हैं। एक उदाहरण, पूजा घर, पूजा अधिक घर या पूजा जमा घर, पूजा के लिए घर, विग्रह रूप। देखिए, सामासिक शब्द पूजा घर होता है, पूर्व पद पूजा होता है, उत्तर पद घर होता है, समास विग्रह पूजा के लिए घर होता है। देखिए, अब हम देखते हैं समास और संधि में अंतर क्या है। समास और संधि में अंतर क्या है? प्रथम हम देखते हैं
अर्थ होता है मेल। देखिए यहां पर संधि का अर्थ होता है मेल। मेल ಅಂದ್ರೆ संधिಯ अर्थ ಕೂಡುವಿಕೆ, एक अक्षर दूसरे अक्षर को मिलना है, संधि में हम देखते हैं। और समास में अर्थ होता है ಸಂಕ್ಷೇಪ, ವಿಸ್ತೃತ ವಾಕ್ಯವನ್ನ ಸಂಕ್ಷಿಪ್ತ ಶಬ್ದದಲ್ಲಿ ಹೇಳುವುದು समास। देखिए नियमों का विशेष महत्व होता है, संधि में नियमों का विशेष महत्व होता है। पूर्व पद में अ आना चाहिए, उत्तर पद में ई आना चाहिए, समस्त पद में या संधि पद में वो आना चाहिए। इस तरह नियम होते हैं। लेकिन समास में पद का महत्व होता है, पद का महत्व होता है, शब्दಗಳ महत्व समासದಲ್ಲಿ ಆಗತ್ತಾ। हम दूसरा देखेंगे, इसमें दो वर्ण होते हैं, ಸಂಧಿಯಲ್ಲಿ ಎರಡು ವರ್ಣಗಳು ಆಗುತ್ತವೆ। इसमें कहीं पर एक तो कहीं पर दोनों वर्णों में परिवर्तन हो जाता है और कहीं पर तीसरा वर्ण भी आ जाता है। संधि ಒಳಗ ಮುಖ್ಯವಾಗಿ इसमें कहीं पर एक तो कहीं पर दोनों वर्णों में परिवर्तन हो जाता है। पूर्व ಪದದಲ್ಲಿ ಅಥವಾ ಉತ್ತರ ಪದದಲ್ಲಿ ಅವು ಅಕ್ಷರಗಳು ಪರಿವರ್ತನ ಆಗ್ತಾವು। ಆ ಇದ್ದದ್ದು ಆಗತ್ತ, ಈ ಇದ್ದದ್ದು ಓ ಆಗತ್ತ, ಹೀಗೆ ಅಕ್ಷರಗಳಲ್ಲಿ ಪರಿವರ್ತನೆ ಆಗತ್ತ संधि में। अब हम देखते हैं समास में क्या परिवर्तन होता है। इसमें दो या दो से अधिक पद मिलकर एक समस्त पद बनता है। ಎರಡು ಅಥವಾ ಎರಡಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಶಬ್ದಗಳು ಕೂಡಿ ಒಂದು ಶಬ್ದ ಆಗತ್ತಾ। इनके बीच से विभक्तियों का लोप हो जाता है। ಇದರ ಮಧ್ಯಗಳಲ್ಲಿ ಆ ಸಮಾಸ ಪದ ಆಗುವಾಗ ವಿಭಕ್ತಿ ಪ್ರತ್ಯಯಗಳು ಲೋಪ ಆಗತ್ತಾ, ಮಾಯ ಆಗತ್ತಾ। कहाँ? समास में। अब देखिए संधि किए हुए शब्दों को जोड़ने की क्रिया विच्छेद कहलाती है। ಸಂಧಿಯಲ್ಲಿ ಸಂಧಿ ಪದವನ್ನ ವಿಗ್ರಹ ಮಾಡುವುದಕ್ಕೆ ನಾವು ವಿಚ್ಛೇದ कहते हैं, ವಿಚ್ಛೇದ ಎನ್ನುತ್ತೇವೆ। संधि में जिन शब्दों का योग होता है उनका मूल अर्थ नहीं बदलता। संधि ಶಬ್ದಗಳು ಅವು ಸಂಯೋಗ ಆದ ಮೇಲೆ ಅದರ ಅರ್ಥವು ಬದಲಾವಣೆ ಆಗೋದಿಲ್ಲ। ಉದಾಹರಣೆಗೆ विद्या अधिक आलय विद्यालय, पूर्व पद उत्तर पद जो विद्या आलय था वहां पर भी विद्यालय हो गया। इस तरह वहां पर अर्थ परिवर्तित नहीं होता है। अब हम देखते हैं समास में। समास में बने हुए शब्दों के मूल अर्थ को परिवर्तित किया भी जा सकता है। वहां पर शब्द मिलकर समस्त पद में उसका अर्थ भी बदल जाता है। उदाहरण के रूप में हम देखते हैं, देखिए संधि में उदाहरण पुस्तक अधिक आलय पुस्तकालय, महा अधिक ईश महेश। संधि में वर्णों का मेल होता है। पुस्तक आ होता है, आ है, आलय आलय पुस्तकालय। देखिए यहां पर संधि पद में आ हो गया पुस्तकालय, लेकिन समास में इस तरह नहीं होता है। वहां वर्णों का महत्व नहीं आता है, वहां पर शब्दों का महत्व आता है। जैसे चतुर्मुख, चार है मुख जिसके। देखिए यहां पर मಕ್ಕಳೇ नोड्री चतुर्मुखवನ್ನ
ವಿಗ್ರಹ ಮಾಡಿದಾಗ ಚಾರ್ ಹೈ ಮುಖ ಜಿಸ್ಕೆ, ಇಲ್ಲಿ ಎರಡೂ ಪದಗಳು ಪೂರ್ವ ಪದ ಉತ್ತರ ಪದ ಮಹತ್ವ ಆಗಲಿಲ್ಲ, ಅದರ ಬದಲಾಗಿ ಯಾವುದೇ ಪದ ವಿಶೇಷತೆ ಆಗತ್ತಾ. ಅಲ್ಲಿ ಚಾರ್ ಹೈ ಮುಖ ಜಿಸ್ಕೆ, ಯಾರ ಮುಖವು 4 ಇವೆಯೋ ಅವರು ಯಾರೋ ಬ್ರಹ್ಮ. ಇಂಥ ಶಬ್ದಗಳನ್ನು ನಾವು ಎಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀವಿ? ಸಮಾಸದಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀವಿ. देखिए समास के भेद, अब हम देखेंगे समास में भेद कितना है. ಸಮಾಸದಲ್ಲಿ ಪ್ರಕಾರಗಳು ಎಷ್ಟು? 6 ಪ್ರಕಾರಗಳು. ಅವ್ಯಯಿ ಭಾವ ಸಮಾಸ, ಪ್ರಥಮ ಅವ್ಯಯಿ ಭಾವ ಸಮಾಸ, ದ್ವಿತೀಯ तत्पुरुष समास, तीसरा कर्मधारय समास, चौथा द्विगु समास, 5वां द्वंद्व समास, आखिर में 6वां बहुव्रीहि समास. अब हम समास में कुल मिलाकर 6 प्रकार हैं. प्राचीन काल में हम देखते थे 4 प्रकार थे, अब हम सीख रहे हैं 6 प्रकार. उसमें प्रथम आता है अव्ययी भाव समास. अव्ययी भाव समास क्या होता है? देखिए, पूर्व पद प्रधान हो. अव्ययी भाव समास में पूर्व पद प्रधान होता है और वह अव्यय हो, ಅದು ಅವ್ಯಯ ಆಗತ್ತಾ. ಅವ್ಯಯ ಅಂದ್ರೆ ಏನು? देखिए, अव्यय अंद्रे ಏನು? अव्यय क्या होता है? अव्यय का शाब्दिक अर्थ है जो व्यय न हो, ಆಕಾರದಲ್ಲಿ ಬದಲಾವಣೆ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ಅದು ಯಾವುದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕಾರಕದಲ್ಲಿ, ಲಿಂಗದಲ್ಲಿ, ವಚನದಲ್ಲಿ ತೆಗೆದುಕೊಂಡರೂ ಸಹ ತನ್ನ ಶಬ್ದ ಬದಲಾವಣೆ ಆಗುವುದಿಲ್ಲ, ವಿಕಾರ ಆಗುವುದಿಲ್ಲ. देखिए, जिन शब्दों पर लिंग, कारक, काल आदि से भी कोई प्रभाव न पड़े, अर्थात जो अपरिवर्तित रहे, वे शब्द अव्यय कहलाते हैं. ಯಾವುದೇ ನಾವು ಲಿಂಗ, ಕಾರಕ, ಕಾಲ ಮುಂತಾದವುಗಳಲ್ಲಿ ತೆಗೆದುಕೊಂಡರೂ ಕೂಡ ಅದು ಬದಲಾವಣೆ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ಅಂಥದಕ್ಕೆ ನಾವೇನತ್ತೀವಿ ಅಂತಂದ್ರೆ ಅವ್ಯಯ ಅಂತೀವಿ. ಇಲ್ಲಿ ಅವ್ಯಯ ಭಾವ ಸಮಾಸದಲ್ಲಿ ಪ್ರಥಮ ಪದ ಪ್ರಧಾನವಾಗಿರುತ್ತದೆ, ಪೂರ್ವ ಪದ ಪ್ರಧಾನವಾಗಿರುತ್ತದೆ, ಅದು ಅವ್ಯಯ ಶಬ್ದವಾಗಿರುತ್ತದೆ. ಅವ್ಯಯ के संयोग से समस्त पद भी ಅವ್ಯಯ हो जाता है. ಆ ಎರಡೂ ಪದ ಕೂಡಿದ ಮೇಲೆ ಸಮಸ್ತ ಪದವು ಕೂಡ ಅವ್ಯಯ ಪದ ಆಗತ್ತಾ. ಇನ್ನು ಉದಾಹರಣೆಗೆ ನಾವು ನೋಡ್ಬೋದು, ಯಥಾಶಕ್ತಿ, ಆ ಜನ್ಮ, ಬೇಕಟಕೆ, ಬರ್ಪೇಟ್, ಯಥಾ ಸಂಭವ, ಅನ್ಜಾನೆ, ಬೇಶಕ್, ಯಥಾ ರುಚಿ, ಹೀಗೆ ನಾವು ಅವ್ಯಯ ಸಮಾಸದಲ್ಲಿ ನೋಡಬಹುದು. ಸಂಸ್ಕೃತ ಒಳಗ ಅವ್ಯಯ ಭಾವ ಸಮಾಸದ ಬಗ್ಗೆ ಉಲ್ಲೇಖ ಇದೆ. उसमें कहते हैं उपसर्ग युक्त पद भी ಅವ್ಯಯ ಭಾವ ಸಮಾಸ कहते हैं. ಮಕ್ಕಳೇ ಇಲ್ಲಿ ಗಮನಿಸಬಹುದು, ಉಪಸರ್ಗಯುಕ್ತ ಯಾವುದೇ ಪದಕ್ಕ, ಈಗ ಪ್ರಿಫಿಕ್ಸ್ अंग्रेजी में हम कहते हैं प्रीफिक्स, ಪಾಸಿಬಲ್, ಇಂಪಾಸಿಬಲ್, ಹೀಗೆ ಇಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಯಾವ ಪದಗಳ ಮುಂದೆ, ಶಬ್ದಗಳ ಮುಂದೆ ಅ, ಆ, ಅನು, ಪ್ರತಿ, ಹರ್, ಬರ್, ನೀ, ನಿರ್, ಯಥಾ, ಯಾವತ್ ಇಂಥ ಶಬ್ದಗಳ ಬರ್ತಾ ಅವಕ್ಕೆ ನಾವು ಏನಂತೀವಿ ಅಂತಂದ್ರೆ ಉಪಸರ್ಗಗಳು ಅಂತೀವಿ. यहाँ पर देखिए, ಅವ್ಯಯ ಭಾವ ಸಮಾಸಕ್ಕೆ ಒಂದು ಅವ್ಯಯಗಳು ಆಗಿರತ್ತಾ, ಎರಡನೇದು ಶಬ್ದಗಳ ಮುಂದೆ ಉಪಸರ್ಗ ಬಂದಿರತ್ತ. ಆ ಜನ್ಮ, ಇಲ್ಲಿ ಜನ್ಮ ಶಬ್ದದ ಮುಂದೆ ಆ ಬಂದಿದೆ, ಆ ಜನ್ಮ, ಇದನ್ನು ನಾವು ವಿಗ್ರಹ ಮಾಡಿದಾಗ ಜನ್ಮ ಸೆ ಲೇಕರ್ और बे कटके. देखिए, बे
कटके, कटके के बिना इल्ली उपसर्ग बे, बर पेट, पेट बरकर, यथा संभव जैसे संभव हो, अनजाने बिना जाने, बेशक शक के बिना, प्रतिदिन दिन दिन, ಆಮರಣ ಮೃತ್ಯು ತಕ್. ತಾವು ಇಲ್ಲಿ ಗಮನಿಸಿರಬಹುದು, ಜನ್ಮ, ಕಟಕೆ, ಪೇಟ, ಸಂಭವ, ಜಾನೆ, ಶಕ್ಕ, ದಿನ, ಮರಣ ಇವೆಲ್ಲ ಶಬ್ದಗಳ ಮುಂದೆ ಆ, ಬೇ, ಬರ್, ಯಥಾ, ಅನ್, ಬೇ, ಪ್ರತಿ, आ इंಥ शब्दಗಳ ಬಂದಿವೆ. ऐसा शब्दों को हम क्या कहते हैं? उपसर्ग. ये सभी उदाहरण कौन सा समास में हम देखते हैं? अव्ययी भाव समास. अब देखिए अव्ययी भाव समास में और एक प्रकार के उदाहरण भी हम देखते हैं. दूसरे शब्द में यदि एक शब्द ही पुनरावर्तित हो और दोनों शब्द मिलकर अव्यय की तरह प्रयोग हो, वहां अव्ययी भाव समास कहते हैं. ಮಕ್ಕಳೇ, ಇಲ್ಲಿ ನಾವು ಗಮನಿಸಬಹುದು, ಪೂರ್ವ ಪದದಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಗರದ, ಉತ್ತರ ಪದದಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಗರದ. ಒಂದು ಶಬ್ದ ಮತ್ತೆ ಪುನಃ ಬಂದರೆ ಅಂಥ ಶಬ್ದಗಳನ್ನು ನಾವು ಎದರಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀವಿ? ಅವ್ಯಯ ಭಾವ ಸಮಾಸದಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀವಿ. ಗರ್ ಗರ್ ಪ್ರತ್ಯೇಕ ಗರ್, ರಾತೋ ರಾತ್ रात रात रातों रात, रात ही रात में, हाथों हाथ एक हाथ से दूसरे हाथ, हाथों देखिए घड़ी घड़ी हर घड़ी, साफ साफ बिल्कुल स्पष्ट. ಇಂತಹ ವಾಕ್ಯಗಳನ್ನು ನಾವು ಇದರಲ್ಲಿ ನೋಡಬಹುದು, ಅವ್ಯಯ ಭಾವ ಸಮಾಸದಲ್ಲಿ ನೋಡಬಹುದು. अब हम देखते हैं दूसरा तत्पुरुष समास. उत्तर पद प्रधान हो, वहां पर अव्ययी भाव समास में पूर्व पद प्रधान होता है, तत्पुरुष समास में उत्तर पद प्रधान होता है और पूर्व पद गौण हो. पूर्व पद गौण रहता है, महत्व नहीं दी जाती है. इसे बनाने में दो पदों के बीच कारक चिन्हों का लोप हो जाता है तो उसे हम तत्पुरुष समास कहते हैं. तत्पुरुष समास में कारक चिन्हों का उपयोग होता है. जो विग्रह करते हैं कारक का चिन्ह लगाना चाहिए. जो समस्त पद करते हैं तब कारक का चिन्ह लोप होते हैं. उदाहरण रूप में देखिए, धर्म ग्रंथ, धर्म का ग्रंथ, और राजकुमार, राजा का कुमार, तुलसीदास कृत, तुलसीदास कृत, तुलसीदास द्वारा कृत, तुलसीदासರು ಬರೆದದ್ದು. अब हम देखते हैं तत्पुरुष समास का प्रकार या भेद. तत्पुरुष समास में कुल मिलाकर 6 भाग है. प्रथम में कर्म तत्पुरुष समास, करण तत्पुरुष समास, संप्रदान तत्पुरुष समास, अपादान तत्पुरुष समास, संबंध तत्पुरुष समास, अधिकरण तत्पुरुष समास. पिछले कक्षा में कारक का चिन्ह क्या होता है आप सभी लोग सीखे. अब देखिए कर्म तत्पुरुष समास, यह समास को चिन्ह के लोप से बनता है. कर्म तत्पुरुष समास को चिन्ह का लोप से बनता है. यहां पर भी उत्तर पद प्रधान रहता है और को चिन्ह का लोप होता है. जैसे उदाहरण हम देखेंगे, स्वर्ग प्राप्त, स्वर्ग को प्राप्त हुआ. ಇಲ್ಲಿ ಕೋ ಚಿಹ್ನೆ ಉಪಯೋಗ ಆಗುತ್ತಾ? ಈ ಕೋ ಚಿಹ್ನೆ
ಲೋಪ ಆಯಿತು ಹೋಯಿತು ಅಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಸ್ವರ್ಗ ಪ್ರಾಪ್ತ ಆಗತ್ತ. ಗ್ರಂಥಕಾರ ಗ್ರಂಥ ಕೋ ಲಿಖನೆ ವಾಲಾ, गगन चुंबी गगन को चुमने वाला, परलोक गमन परलोक को गमन, चिड़िया मारा चिड़िया को मारने वाला, यश प्राप्त यश को प्राप्त, माखन चोर माखन को चुराने वाला, माखन को चुराने वाला. इस तरह हम कर्म तत्पुरुष में दिखते हैं. अब देखिए कर्ण तत्पुरुष समास. कर्ण तत्पुरुष समास का चिन्ह होता है से और के द्वारा, से के द्वारा. यहां पर देखिए उदाहरण अकाल पीड़ित, अकाल पीड़ित, अकाल से पीड़ित. यहां पर से चिन्ह का उपयोग होता है, इसलिए हम कर्ण तत्पुरुष समास का उदाहरण समझते हैं. सूर रचित, सूरदास द्वारा रचित, सूर रचित कर्ण तत्पुरुष का उदाहरण है. शक्ति संपन्न, शक्ति से संपन्न. रेखांकित, रेखा के द्वारा अंकित. अश्रुपूर्ण, अश्रु से पूर्ण. करुणा पूर्ण, करुणा से पूर्ण. तत्पुरुष समास में कर्ण तत्पुरुष से और के द्वारा चिन्ह आते हैं. तीसरा संप्रदान तत्पुरुष समास. देखिए संप्रदान तत्पुरुष समास में इसका संप्रदान कारक का चिन्ह होता है के लिए, के लिए. देखिए इसका उदाहरण हम देखते हैं. सत्याग्रह, सत्य के लिए आग्रह. हम किसके लिए आग्रह कर रहे हैं? सत्य के लिए आग्रह कर रहे हैं. राह खर्चा, किसके लिए खर्च कर रहे हैं? राह, सड़क के लिए हम खर्च कर रहे हैं. सभा भवन, सभा के लिए भवन, सभा भवन. देशभक्ति, देश के लिए भक्ति. गुरु दक्षिणा, गुरु के लिए दक्षिणा. प्रयोगशाला, प्रयोग के लिए शाला. ये सभी तत्पुरुष संप्रदान तत्पुरुष समास का उदाहरण है. अब हम देखते हैं अपादान तत्पुरुष समास. अपादान कारक का चिन्ह है से. देखिए इसका उदाहरण हम देखते हैं. धनहीन, धन से हीन, अव हनदिंद हीनदन. अपादान, देखिए धन से हीन. जन्मांध, जन्म से, जन्मांध जन्म से अंध, हुಟ್ಟುತ್ತಲೇ ಕುರುಡ. पथभ्रष्ट, पथ से भ्रष्ट. देश निकाल, देश से निकाल. बंधन मुक्त, बंधन से मुक्त. धर्म विमुख, धर्म से विमुख. विद्या रहित, विद्या से रहित. यहाँ पर से का उपयोग होता है जो समस्त संधि पद में, समास पद में से का लोप होता है. अब हम देखते हैं संबंध तत्पुरुष समास. संबंध तत्पुरुष समास का चिन्ह, कारक चिन्ह होता है का, के, की. का, के, की. देखिए उदाहरण प्रेम सागर, प्रेम का सागर. भूदान, भूदान, भूखा दान, भूमिय दान. देशवासी,
देश का वासी, हम सब लोग देश का वासी हैं। राजसभा, राजा की सभा। जलधारा, जल की धारा। राजपुत्र, राजा के पुत्र। भारत रत्न, भारत का रत्न। इस प्रकार उदाहरण को हम संबंध तत्पुरुष समास में देखते हैं। अब अधिकरण तत्पुरुष समास, यहां पर कारक चिन्ह, अधिकरण कारक का चिन्ह होता है में और पर, में और पर। यहां पर देखिए उदाहरण, आप बीती, आप पर बीती। कार्य कुशल, कार्य में कुशल। दानवीर, दान में वीर। गृह प्रवेश, गृह में प्रवेश, ಮನೆಯಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶ. ಶರಣಾಗತ, ಶರಣ ಮೇ ಆಗತ, ಶರಣಾಗತವಾಗಿ ಬಂದವರು. ನರಶ್ರೇಷ್ಠ, ನರ ಮೇ ಶ್ರೇಷ್ಠ, ಮಾನವರಲ್ಲಿ ಶ್ರೇಷ್ಠ. पर्वतारोहण, पर्वत पर आरोहण, चढ़ने वालों को पर्वतारोहण कहते हैं। अब देखिए तीसरा होता है कर्मधारय समास। बहुत आसान समास कर्मधारय समास। यहाँ पर उत्तर पद प्रधान होता है। तत्पुरुष समास का एक भाग होता है कर्मधारय समास। देखिए यहाँ पर पहला पद विशेषण एवं दूसरा पद विशेष होता है। यहाँ पर देखिए पूर्व पद विशेषण, उत्तर पद ವಿಶೇಷ ಹೋತಾ है. ಹಾಗಂದ್ರೆ ಏನು ಅನ್ನೋದನ್ನ ನೋಡೋಣ ಆಮೇಲೆ. ಅಥವಾ पूर्व पद एवं उत्तर पद में उपमान या उपमेय का संबंध होता है. ಕೆಲವೊಂದು ಶಬ್ದಗಳಲ್ಲಿ ಪೂರ್ವ ಪದದಲ್ಲಿ ಉಪಮಾನ ಬರಬಹುದು ಅಥವಾ ಉಪಮೇಯ ಬರಬಹುದು. ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ಸಮಾಸ ಪದಗಳಲ್ಲಿ ಉತ್ತರ ಪದದಲ್ಲಿ ಉಪಮಾನ ಬರಬಹುದು ಅಥವಾ ಉಪಮೇಯ ಬರಬಹುದು. ಇಂಥ ಶಬ್ದಗಳಿಗೆ ನಾವು ಯಾವ ಸಮಾಸದಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀವಿ? कर्मधारय समासದಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀವಿ. देखिए व्यक्ति वस्तु आदि की विशेषता का बोध होता है. कर्मधारय समासದಲ್ಲಿ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿ ಆಗಿರಬಹುದು, ವಸ್ತು ಆಗಿರಬಹುದು ಅಥವಾ ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ಶಬ್ದಗಳ ವರ್ಣನೆಯನ್ನು ನಾವು ಎಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀವಿ? कर्मधारय समासದಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀವಿ. ಉದಾಹರಣೆಗೆ इस समास के विग्रह में ಸಂದೀಪ ಸಮಾಸ ಪದವನ್ನ ವಿಗ್ರಹ ಮಾಡುವಾಗ ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ಶಬ್ದಗಳು ಬರುತ್ತಾ. ಹೈ ಜೋ, के समान, है जो तथा ರೂಪಿ, ಇಂಥ ಶಬ್ದಗಳು ನಮಗೆ ವಿಗ್ರಹದಲ್ಲಿ ಉಪಯೋಗ ಆಗತ್ತಾ. पद विशेषण एवं दूसरा पद विशेष होता है. ಯಾವ ರೀತಿ ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ, ಒಂದು ಉದಾಹರಣೆ, एक उदाहरण. सद्धर्म, सತ್ है जो ಧರ್ಮ. ಯಾವ ಧರ್ಮ ಒಳ್ಳೆಯದದ ಅದಕ್ಕೆ ನಾವೇನಂತೀವಿ ಅಂತಂದ್ರೆ ಸದ್ಧರ್ಮ. ಇಲ್ಲಿ ವಿಶೇಷಣ ಯಾವುದು? ಸತ್. ವಿಶೇಷ ಯಾವುದು? ಧರ್ಮ. इसलिए सत है जो धर्म. ಇಲ್ಲಿ ಏನು ಉಪಯೋಗ ಆಯಿತು? है जो. ಯಾವ ಧರ್ಮ ಸತ್ಯ ಐತಿ ಅದು ಸದ್ಧರ್ಮ. कर्मधारय समास. दूसरा उदाहरण पीतांबर. पीत है जो अंबर. अंबर मतलब वस्त्र, ಬಟ್ಟೆ. ಬಟ್ಟೆ ಹೇಗಿದೆ? पीता है, पीला है, हल्दी आಗಿದೆ. देखिए पीत है जो अंबर.
ಪೀತಾಂಬರ, ಯಾವ ಬಟ್ಟೆ ಹಳದಿಯಾಗಿದೆಯೋ ಅದು ಪೀತಾಂಬರ. ಇಲ್ಲಿ ಬಟ್ಟೆಯ ಒಂದು ವಿಶೇಷಣ ಯಾವುದೋ ಹಳದಿ. ओके, दूसरा देखिए नीलकंठ. नीलकंठ केवल आ कुत्तिगे नीलकंठ बहुव्रीहि समास में भी हम देखते हैं, वहां पर जो व्यक्ति विशेषण होता है, यहां सिर्फ कंठ विशेषण हो रहा है. कंठ कैसा है? नीला है. नील है जो कंठ, नीलकंठ. देखिए नेक्स्ट एग्जाम्पल कमल नयन. यहां पर पूर्व पद एवं उत्तर पद में उपमान उपमेय का संबंध माना जाता है. उपमान अंद्रे ಏನು? ಉಪಮಾನ ಉಪಮೇಯ. ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ, ಕಮಲ ನಯನ. ಈ ನಯನ ಅನ್ನೋದು ಕಣ್ಣುಗಳು. ಕಣ್ಣು ಯಾವುದರ ಸಮಾನವೇ ಇವೆ? ಕಮಲದಂತೆ ಕೋಮಲವಾದ ಕಣ್ಣುಗಳು ಇವೆ. ಇಲ್ಲಿ ಕಣ್ಣು ವರ್ಣನೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಾಗತ್ತದ. ಯಾವ ಶಬ್ದಗಳಿಂದ? ಕಮಲ. ಉಪಮಾನ ಉಪಮೇಯ, ಯಾವುದು ವರ್ಣನೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೈತಿ ಅದು ಉಪಮಾನ. ಕಮಲಕ್ಕೆ ಸಮಾನ ನಯನ ಅಂತ ಶಬ್ದಗಳನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಇಲ್ಲಿ कर्मधारय समासದಲ್ಲಿ ನೋಡಬಹುದು. दूसरा चंद्रमुख. मेरा मुख किसके समान है? चंद्र के रूप है. लड़की बहुत सुंदर है, उस लड़की का मुख किसके समान है? चंद्र के समान है. चंद्र के समान है. चंद्रमुख, चंद्र के समान मुख. चंद्रनंತಹ मुख, चंद्रमुख. और कर्मधारय समास में अन्य उदाहरण हम देखते हैं. चरण कमल, कमल के समान चरण. नील गगन, नीला है जो गगन. चंद्रमुख, चंद्र जैसा मुख. महात्मा, महान है जो आत्मा. लाल मणि, लाल है जो मणि. देवालय, महादेव, महान है जो देव. नील कमल, नीला है जो कमल. देह लता, देह रूपी लता. मृग लोचन, मृग के समान लोचन. इस तरह हम कर्मधारय समास में देखते हैं. अब आते हैं द्विगु समास. द्वि मतलब दो, ಎರಡು. ಹೆಸರೇ ಹೇಳಿದ ಹಾಗೆ ದ್ವಿ ಅಂದ್ರೆ ಎರಡು. ಅಥವಾ ಇಲ್ಲಿ पूर्व पद पहला पद संख्यावाचक रहता है. संख्यावाचक रहता है. प्रथम पद संख्यावाचकವಾಗಿದ್ದು संख्यावाचक विशेषण होता है तथा समस्त पद किसी समूह का दर्शाती है. किसी अर्थ को नहीं तो वह द्विगु समास कहते हैं. ಇಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾಗಿ 3 ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಗಳನ್ನು ನಾವು ನೆನಪಿಡಬೇಕು. ಒಂದು, पूर्व पद संख्यावाचक रहता है. दूसरा, समस्त पद किसी समूह को दर्शाता है. पूर्व पद ಸಂಖ್ಯಾವಾಚಕವಾಗಿರುತ್ತಾ, ಅದು ಸಮಸ್ತ ಪದ ಒಂದು ಸಮೂಹವನ್ನ ನಿರ್ಣಯ ಮಾಡುತ್ತಾ, ಮತ್ತು ಆ ಸಮಸ್ತ ಪದ किसी अर्थ को नहीं बताता है. ಅದು ಅದರ ವಿಶೇಷ ಅರ್ಥ, ಸಮಸ್ತ ಪದದ ವಿಶೇಷ ಅರ್ಥ ಇಲ್ಲಿ ಅನ್ವಯ ಆಗಲ್ಲ. ಕೇವಲ ಆ ಸಂಖ್ಯೆಗಳಿಂದ ಆಗಿರುವ ಸಮೂಹವನ್ನ ನಾವು ದ್ವಿಗು ಸಮಾಸದಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀವಿ. देखिए ಉದಾಹರಣೆಗೆ पंचवटी, 5 वटों का समूह. ನೋಡ್ರಿ ಮಕ್ಕಳೇ, पंचवटी
पांच वटों का समूह, पूर्व पद पांच ಐದು ವಟು ವೃಕ್ಷಗಳು ಸಮೂಹ ಪಂಚವಟಿ, ಐದು ವೃಕ್ಷಗಳ ಸಮೂಹಕ್ಕ ನಾವೇನಂತೀವಿ ಪಂಚವಟಿ. ದ್ವಿಗು ಸಮಾಸದ ಉದಾಹರಣೆ. ನವಗ್ರಹ, ನವಗ್ರಹೋं का समूह, 9 ಗ್ರಹಗಳ ಸಮೂಹ. दोपहर, दोपहर का समूह, 2 पहरಗಳ ಸಮೂಹ. त्रिवेणी, 3 वेणियों का समूह. देखिए और सतसही, 702 का समूह. सतसही बिहारी कवि का, बिहारी लाल कवि का रचना है. वहां पर 713 दोहों का एक संग्रह है, उसको एक नाम रख दिया सतसही. 702 का समूह. शताब्दी, 100 वर्ष, 100 वर्षों का समूह. चौराहा, 12 मासों का समूह. तिरंगा, 3 रंगों का ಸಮೂಹ, 3 ಬಣ್ಣಗಳ ಸಮೂಹ. ಇವೆಲ್ಲವನ್ನ ನಾವು ದ್ವಿಗು ಸಮಾಸದಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀವಿ. देखिए अब आता है द्वंद्व समास. द्वंद्व समास देखिए दोनों पद प्रधान हो, दोनों पद प्रधान हो. ಇಲ್ಲಿ 2 ಪದಗಳು पूर्व पद और उत्तर पद दोनों प्रधान रहते हैं. ಇಲ್ಲಿ 2 ಪದಗಳು ಏನಿರ್ತಾವು ಅಂತಂದ್ರ ಪ್ರಾಮುಖ್ಯತೆಯನ್ನ ವಹಿಸ್ತಾವು. इसका विग्रह करने पर, ಇದನ್ನ ವಿಗ್ರಹ ಮಾಡಿದ ನಂತರ ಯಾವ ಶಬ್ದಗಳ ಉಪಯೋಗ ಆಗುತ್ತಂದ್ರೆ और अथवा या एवं का प्रयोग होता है. द्वंद्व समास में योजक चिन्ह का बोध होता है. ನಾವು ದ್ವಂದ್ವ ಸಮಾಸದಲ್ಲಿ ಯೋಜಕ ಚಿಹ್ನದ ಉಪಯೋಗವನ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ. देखिए उदाहरण सीताराम, सीताराम, सीता और राम, यहां योजक चिन्ह का हुआ समस्त समास पद में, और विग्रह में सीता और राम, सीता ಮತ್ತು ರಾಮ. ಇಲ್ಲಿ ಉತ್ತರ ಪದ ರಾಮ, ಪೂರ್ವ ಪದ ಸೀತಾ, ಇವರಿಬ್ಬರೂ ಕೂಡ ಮಹತ್ವವನ್ನ ವಹಿಸ್ತಾರು. ಪಾಪ ಪುಣ್ಯ, ಪಾಪ और पुण्य. सुबह शाम, सुबह और शाम. सुख दुख, सुख या दुख. और देखिए इस तरह दाल रोटी, दाल और रोटी. 2 4, 2 और 4. देखिए संख्यावाचक, पूर्व पद संख्यावाचक होता है. यहाँ पर पूर्व पद भी संख्यावाचक है और उत्तर पद भी संख्यावाचक है, लेकिन वह संख्याओं का समूह निर्णय नहीं होता है. 2 और 4 दोनों भी महत्व होते हैं, इसलिए द्वंद्व समास में हम देखते हैं. भला बुरा, भला या बुरा, इधर उधर, इधर और उधर, इस तरह हम द्वंद्व समास में देखते हैं. अब हम आते हैं बहुव्रीहि समास. देखिए पूर्व पद तथा उत्तर पद दोनों में से कोई भी पद प्रधान न होकर, पूर्व पद उत्तर पद ಎರಡೂ ಪದದಲ್ಲಿ ಯಾವುದೂ ಕೂಡ ಮಹತ್ವ ಆಗಲ್ಲ. कोई अन्य पद ही प्रधान होता है. ನೋಡ್ರಿ ಇಲ್ಲಿ पूर्व पद, उत्तर पद ಮತ್ತು ಸಮಸ್ತ ಪದ ಇವು ಯಾವುದು ಕೂಡ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಆಗಲ್ಲ. ಮತ್ತೊಂದು तीसरा पद प्रधान होता है, ಮೂರನೇ ಪದ ಪ್ರಧಾನ ಆಗತ್ತಾ. देखिए जब 2 पद मिलकर तीसरा पद बनाते हैं तब वह तीसरा पद प्रधान होता है. 2 ಪದಗಳನ್ನ ಕೂಡಿಸಿ ಸಮಸ್ತ ಪದ ಆಗತ್ತಾ, ಆದ ನಂತರ ಮೂರನೇ ಪದ ಇಲ್ಲಿ ಪ್ರಧಾನ ಆಗತ್ತಾ.
ಇಲ್ಲಿ ಕರ್ಮಧಾರೆಯೊಳಗ ಜೋ ರೂಪಿ ಸಮಾನ ಪದಗಳನ್ನ ಯೂಸ್ ಮಾಡಿದೀವಿ. ಬಹುವ್ರೀ ಸಮಾಸದಲ್ಲಿ ವಾಲ ಹೈ ಜೋ ಜಿಸ್ಕಾ ಜಿಸ್ಕಿ ಜಿಸ್ಕೆ ವಹ ಅನ್ನುವ ಪದಗಳು ಯೂಸ್ ಆಗತ್ತ. देखिए ಉದಾಹರಣೆಗೆ ನೀಲಕಂಠ, ಉದಾಹರಣೆಗೆ ಇಲ್ಲಿ ನೀಲಕಂಠ, ನೀಲಾ ಹೈ ಜೋ ಕಂಠ ಕರ್ಮಧಾರೆಯ ಸಮಾಸದಲ್ಲಿ. ನೀಲಾ ಹೈ ಜೋ ಕಂಠ, ಯಾರ ಕುತ್ತಿಗೆಯು ನೀಲಿಯಾಗಿದೆ. ಯಾವ ಕುತ್ತಿಗೆ, ಕೇವಲ ಯಾವ ಅನ್ನುವ ಪದ ಕರ್ಮಧಾರೆ ಸಮಾಸದಲ್ಲಿ. ಇಲ್ಲಿ ಬಹುವ್ರೀ ಸಮಾಸದಲ್ಲಿ ನೀಲಾ ಹೈ ಕಂಠ ಜಿಸ್ಕಾ, ಯಾರದು ಯಾರದು ಕಂಠ ನೀಲಿಯಾಗಿದೆಯೋ ಅವರು ಯಾರೋ ಶಿವ. यहाँ पर दोनों पदों ने मिलकर एक तीसरे पद, ಮೂರನೇ ಪದ ಶಿವ ಸಂಕೇತ ಕಿಯಾ ಹೈ. ಅದು ಸಂಕೇತವನ್ನ ಯಾರ ಕಂಠವು ನೀಲಿಯಾಗಿದೆಯೋ ಸಂಕೇತ ಮಾಡುತ್ತ. ಯಾರು? ಶಿವ. ವೆರಿ ಗುಡ್. देखिए दूसरा उदाहरण लंबोदर. लंबोदर, लंबा है उदर जिसका, ಯಾರ ಉದರ ಹೊಟ್ಟೆ ಲಂಬಾ ಉದ್ದವಾಗಿದೆಯೋ ಅವರು ಯಾರು? ಗಣೇಶ. ಕೌನ್? ಗಣೇಶ. ಅದು ಸಂಕೇತ ಯಾರ ಕಡೆ ಮಾಡತ್ತ? ಯಾರ ಹೊಟ್ಟೆಯೋ ದೊಡ್ಡದಿದೆಯೋ ಉದ್ದದಿದೆಯೋ ಅವರು ಯಾರು? गणेश. बहुव्रीहि समास में इस तरह हम देखते हैं. अब देखिए उदाहरण त्रिनेत्र. उदाहरण तीन नेत्र है जिसके, ಯಾರದು ಮೂರು ಕಣ್ಣುಗಳಿವೆಯೋ ಅವರು ಯಾರು? ಶಿವ. ಮೂರನೇ ಪದ ವಿಶೇಷಣ ಆಗತ್ತ ಇಲ್ಲಿ, ಶಿವ. दूसरा उदाहरण देखिए गजानन. गज का आनन है जिसका, ಯಾರ ಮುಖವು ಆನೆಯಂತಹದಿದೆಯೋ ಅವರು ಗಣೇಶ. ಗಣೇಶ. ಇಲ್ಲಿ ಜಿಸಕ, ಯಾರದು ಮುಖ ಆನೆಯಂತಹದಿದೆಯೋ ಅವರು ಗಣೇಶ. अब देखिए दूसरा गण श्याम. गण के समान श्याम है जो, गण के समान श्याम है जो. गण मतलब बादल, ಮೋಡ. ಶ್ಯಾಮ ಅಂತಂದ್ರೆ ಕಪ್ಪು, ಕಾಲ. ಯಾರ ಬಣ್ಣ ಮೋಡಗಳಂತಹ ಕಪ್ಪು ಇದೆಯೋ ಅವರು ಯಾರು? कृष्ण. कृष्ण का वर्ण काला है, इसलिए घनश्याम भी हम कृष्ण को कहते हैं. देखिए दूसरा श्वेतांबरी. श्वेतांबर कर्मधारय समास में हम देखे हैं. श्वेतांबर, अंबर कैसा है? श्वेत वर्ण है, ಬಿಳಿ ಬಟ್ಟೆ ಇದೆ. ಆ ಬಟ್ಟೆ ಹೇಗಿದೆ? ಬಿಳಿಯಾಗಿದೆ, ಶ್ವೇತವರ್ಣವಾಗಿದೆ. ಕರ್ಮಧಾರಯ ಸಮಾಸ. ಇಲ್ಲಿ ಶ್ವೇತಾಂಬರಿ, ಬಿಳಿ ವಸ್ತ್ರಗಳನ್ನ ತೊಟ್ಟವರು ಯಾರು? ಸರಸ್ವತಿ. ಶ್ವೇತ ಅಂಬರ್ ವಾಲಿ ಸರಸ್ವತಿ. ಇಲ್ಲಿ ವಾಲಿ ಎನ್ನುವ ಶಬ್ದವು ಉಪಯೋಗ ಆಯಿತು. अब हम देखते हैं चक्रपाणी. चक्रपाणी, चक्र है पानी, पानी ಅಂದ್ರೆ ಹಾಪ್. ಜಿಸ್ಕೆ, ಯಾರ ಕೈಯಲ್ಲಿ ಚಕ್ರ ಇದೆಯೋ ಅವರು ಯಾರೋ? विष्णु. चक्रपाणी बहुव्रीहि समास. अब दशानन. दस है आनन जिसके, आनन का अर्थ होता है मोह. ಯಾರ ತಲೆಗಳು 10 ಇವೆಯೋ ಅವರು ಯಾರೋ? ರಾವಣ. ಇಲ್ಲಿ ರಾವಣ ಶಬ್ದ दशानन बरत, इसलिए सभी उदाहरण बहुव्रीहि समास में हम देखते हैं. अन्य बहुव्रीहि के उदाहरण है त्रिलोचन. 3 आंखों वाला शिव.
ಮುರಳೀಧರ, ಮುರಳಿ ಧಾರಣ करने वाला ಕೃಷ್ಣ, ಮುರಳಿ ಧಾರಣವನ್ನು ಮಾಡಿದವರು ಕೃಷ್ಣ. ನಿಶಾಚರ, ನಿಶಾ ಅರ್ಥಾತ್ ರಾತ್ ಮೇ ವಿಚಾರನ್ करने वाला ರಾಕ್ಷಸ್, ರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ಓಡಾಡುವವರು ರಾಕ್ಷಸ. ಚತುರ್ಮುಖ, ಚಾರ್ ಹೈ ಮುಖ ಜಿಸ್ಕೆ, ನಾಲ್ಕು ಮುಖಗಳಿವೆ ಯಾರೋ ಅವರು ब्रह्म. इस तरह हम बहुव्रीहि समास में देखते हैं. बच्चों, इस तरह समास बहुत आसान है. समास में हम देखें, समास में 6 प्रकार हैं. एक एक प्रकार को देखते देखते आए हैं. समास का जो उदाहरण बताया गया है उसी उदाहरण को 2-3 बार देखिए, लिखिए. आपकी परीक्षा में भी यही उदाहरण आएंगे, इसके बिना आपकी परीक्षा में नहीं आएंगे.